छत्रपति संभाजीनगर में एक अत्यंत दुखद घटना सामने आई है। मामूली कारणों और घरेलू हिंसा के चलते एक 25 वर्षीय विवाहित महिला ने अपने जीवन का अंत कर लिया। भावसिंहपुरा श्रावस्ती कॉलोनी में रहने वाली ईश्वरी अजय बनकर अपने घर की देखभाल और रोजमर्रा के कामों से व्यस्त थी। मिली जानकारी के अनुसार सब्जी में बाल मिलने के कारण से उनके पति ने उन पर बेरहमी से मारपीट की, जिससे महिला गंभीर रूप से घायल हुई। सिर्फ यही नहीं, ससुराल वालों द्वारा लगातार हो रहे मानसिक और शारीरिक उत्पीड़न ने महिला को पूरी तरह त्रस्त कर दिया। इस लगातार पीड़ा और प्रताड़ना के कारण महिला ने घर में ही आत्महत्या कर ली। घटना की जानकारी मिलते ही छावनी पुलिस स्टेशन ने तुरंत कार्रवाई करते हुए पति सहित ससुराल वालों 17 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया। पुलिस ने 7 आरोपी अजय बनकर, दिनेश बनकर, दिलीप बनकर, चंद्रमणि बनकर, छाया बनकर, आशीष बनकर और गणेश बनकर को गिरफ्तार किया। बाकी आरोपियों की तलाश अभी जारी है। सर, काय नेमका प्रकार होता आणि काय यामध्ये उल्लेख? दिनांक 7/4/2026 रोजी पोलीस स्टेशनमध्ये असताना आम्हाला फोन आला की भावसिंगपुरा येथे एका महिलेने आत्महत्या केलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही भावसिंगपुरा येथे पोहोचलो असता त्या ठिकाणी एक महिला आम्हाला मिळून आली। तिला आम्ही तात्काळ घाटी दवाखान्यामध्ये येथे पाठवून तिचा उपचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले। त्यानंतर ज्या महिलेचे वडील नामे राजू भुजंग हे पोलीस स्टेशनला आले व त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही 17 जणांवर हुंडाबळीसारखे कठोर कलम लावून गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये फिर्यादीमध्ये त्यांच्या वडिलांनी सांगितलं आहे की वारंवार त्यांना पैशाची मागणी होत होती। त्यांनी लग्नामध्ये पैसे दिले होते, सोने दिले होते, परंतु त्यांना वारंवार घराचे हप्ते भरण्यासाठी मृत महिलेचा पती व त्यांचे नातेवाईक हे वारंवार त्रास देत होते। त्या अनुषंगाने त्यांनी फिर्याद दिलेली आहे आणि त्या दिवशी भांडण व्हायचं कारण हे त्यांनी सांगितलेले आहे फिर्यादीमध्ये की जेवणामध्ये केस पडला होता आणि त्या केस पडल्याच्या कारणावरून त्यांच्या आपापसात भांडण झाले आणि त्यामुळे तिने रागात येऊन तिचं जीवन संपवलं असे सांगितलेले आहे। यामध्ये आतापर्यंत एकूण 17 आरोपी निष्पन्न त्यांनी सांगितलेले आहे फिर्यादीमध्ये। त्यामधले 7 आरोपी अटकेत आहेत। त्यामध्ये एक महिला आहे, 6 पुरुष आहेत आणि मान्य न्यायालयासमोर काल हजर करून त्यांना 10 तारखेपर्यंत 2 दिवसाचा PCR हा न्यायालयाने दिलेला आहे। आर्थिक देवाणघेवाणीवरून देखील त्यांच्यामध्ये खटके उडत होते असं तक्रारीत नमूद आहे किंवा तिचा छेड केला जात होता। त्या दृष्टिकोनातून देखील आपण काही तपास करताय? यापूर्वी जर त्यांचं काही पैशाचं देवाणघेवाण असेल तर काही गुगल पे ऑनलाईनच्या माध्यमातून झालेले असतील, कोणी साक्षीदार असतील त्यांच्या माध्यमातून झालेले असतील, तर ह्याचाही तपास चालू आहे आणि नक्कीच ह्याच्यात जे पुरावे आम्हाला इलेक्ट्रॉनिक पुरावे असतील ते आम्ही घेऊन दोषारोपपत्र विधित मुदतीत दाखल करण्याचा प्रयत्न करत आहोत।